हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी आली आहे झटपट पटापट अशी रेसिपी घेऊन. आज मी करते कांदे पोहे. खूप इझी आहे आणि खूप हेल्दी रेसिपी आहे, खूप पटकन होणारी आहे. सो चला करूया. तर गाईज, इथे मी पोहे घेतले आहेत. हे मी आता वॉश करून घेणार आहे. इथे आहे शेंगदाणे, इथे मी घेतला आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा, हिरवी मिरची ही पण खूप बारीक कट करून घ्यायची, कढीपत्ता आणि कोथिंबीर. आणि हे मी दोघांसाठीच करते कांदे पोहे. तर गाईस, मी ते कढई घेतली आहे, ऑइल पण गरम झालं आहे. मी आता शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे भाजले तिथे मी काढून घेते. पोहे वॉश करून घेतले आहेत. यामध्ये आता मी मीठ ॲड करते. हे मिक्स करून घ्यायचं चांगलं. झालंय मिक्स. आता मी पोह्याला फोडणी देते. इथे मी पोह्याला फोडणी देते. फर्स्ट मी राई ॲड करते. जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, कांदा चांगला परतून घ्यायचा 1-2 मिनटं. जास्त पण शिजवायचा नाही आहे, थोडा कच्चा ठेवायचा. कच्चा ठेवल्याने पोहे थोडे नरम होतात. थोडी हळद, भाजून घेतलेले शेंगदाणे, आता यामध्ये पोहे ॲड करायचे. करून घ्यायचं. वरून कोथिंबीर ॲड करायची. मी ओलं खोबरे ॲड करते. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ॲड करू शकता, पण याने पोहे खूप छान लागतात. बस आपले पोहे रेडी आहेत. आता काही लोक यामध्ये साखर पण ॲड करतात, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साखर ॲड करू शकता. आपले पोहे रेडी आहे तिथे. आपले पोहे रेडी आहे तिथे. सोबत आहे लिंबू. वरून थोडी कोथिंबीर ॲड करायची. थोडंसं ओलं खोबरं. इथे आहे मस्त शेव. बस आपले कांदे पोहे रेडी आहेत. तर गाईज, इथे आपले कांदे पोहे रेडी आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.